आणि TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर आहे। TV9 रिपोर्टर पोलनुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला 136 ते 145 जागा जातील, तर TV9 रिपोर्टरच्या पोलनुसारच महायुतीला 129 ते 139 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला। तर TV9 रिपोर्टर पोलनुसार इतरांचा आकडा हा 13 ते 23 पर्यंत जाऊ शकतो, अर्थात इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या जातील असा अंदाज या पोलनुसार वर्तवण्यात आला आहे। TV9 मराठी रिपोर्टर्सच्या पोलनुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज आहे। महायुतीमध्ये भाजपचे 81, शिंदेच्या शिवसेनेचे 25, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 23हून अधिक आमदार निवडून येताना दिसतायत। तर महाविकास आघाडीत काँग्रेसला 50हून अधिक जागा मिळताना दिसतायत, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 44 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 42 आमदार विजयी होऊ शकतात। TV9च्या पोलचं वैशिष्ट्य पाहिलं तर भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष होताना दिसतोय। काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता आहे, तर ठाकरेंची शिवसेना 44 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळते आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी 42 जागांसह चौथ्या क्रमांकावर आहे, तर शिंदेची शिवसेना 25 जागांसह 5व्या क्रमांकावर गेली आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 23 जागांसह 6व्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे सत्तेच्या चाव्या या अपक्षांच्या हाती, अर्थात 13 ते 23 अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे। भास्करच्या पोलनुसार महायुतीला 125 ते 140 जागा, महाविकास आघाडीला 135 ते 150 आणि इतरांना 20 ते 25 जागा मिळू शकतात। लोकशाही रुद्रच्या पोलनुसार महायुतीला 128 ते 146 जागा, महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा आणि इतरांच्या वाट्याला 18 ते 23 जागा मिळण्याची शक्यता आहे। झी न्यूज ICPLच्या पोलनुसार महायुतीला 129 ते 159 जागा, महाविकास आघाडीला 124 ते 156 जागा आणि इतरांना 10 पर्यंत जागा मिळू शकतात। तर P-मार्कच्या पोलनुसार महायुती 137 ते 157 जागा, महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा आणि इतरांच्या वाट्याला केवळ 2 ते 8 जागा जाण्याची शक्यता आहे।